एका बाजूला जय पवार यांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला अमोल काळे यांना आपण पाहतोय, तर तिसरे पंच म्हणून सादिक राजापूरकर देखील पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या दिवसाकडे आपण आता निघालेलो आहोत. कोण जिंकणार या मानाच्या स्पर्धेमध्ये, प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये त्याच्या दिवसाला सुरुवात होते आणि काय वातावरण आहे. कारण हे विमानतळ आता मात्र सुरू झालंय खरं, आणि अगदी विमानाची लँडिंग देखील समोर पाहायला मिळते. मॅचला दिवसाला सुरुवात, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बाजूलाच दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्याच बाजूला सुरू असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, परंतु अवांतरच्या स्वरूपात झालेली आहे. व्हाईट बॉल घोषित देखील केला जातोय. तेजस म्हात्रे यांच्याकडून पुरस्कार आहे. जर एखाद्या गोलंदाजाने, आदित्य यांच्यासाठी पुरस्कार आहे, विकेट हॅट्रिक जर घेतली तर किंवा मिडन ओव्हर टाकली तर 2000चा पुरस्कार असेल. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिकडे आहेत फिल्डर. हा प्रयत्न फसलाय आणि आदित्य यांनी घेतली आहे पहिली विकेट. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली विकेट आली आहे, हा बॉल जर पाहिला तर थोडासा मागे होता, त्याला समोर फोर्स करायला गेले, त्या प्रयत्नात खेळाडू फसताना पाहिला मिळत आहेत. विकेट आली आहे पहिला धक्का बसलाय आणि यश मिळताना पाहिलं मिळालं GS स्पोर्ट्स ओवळे बंगारपाडा या टीमला. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. या टीमचे नायक, या टीमचे कॅप्टन अभि केसरकर यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. परंतु आदित्य, गेल्या काही वर्षात या खेळाडूने केलेला जबरदस्त परफॉर्मन्स, बामणडोंगरी म्हटलं तर रायगडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये या टीमच्या नावाची सातत्याने चर्चा झाली आणि चर्चा खेळाडूंच्या परफॉर्मन्समुळे होत असते आणि तो परफॉर्मन्स या खेळाडूंचा खूप चांगला राहिला आहे. एका धावेवर एक विकेट आलेली आहे, परंतु हार मानून चालायचं नाही. इकडे तुम्हाला रन करावे लागणार आहेत. 6 षटकांच्या या मॅच आहेत आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये खूप सारे चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडूला त्यातली एक ओव्हर टाकण्याची मुभा असेल आणि एकच ओव्हर टाकायची असेल तर एकच टाकू शकता. जास्तीत जास्त प्राधान्य मात्र स्थानिक खेळाडूंना देखील या ठिकाणी दिले आणि त्याच्या जोडीला आयकॉनचा तडका. कारण जे खेळाडू मात्र भारतभर चर्चेले जातात ते आपल्या टीममध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबरचा खेळ, त्यांच्याबरोबर खेळण्याचा आनंद, त्यांच्याबरोबरचा अनुभव शेअर करण्याचा देखील संधी मात्र या सगळ्या खेळाडूंना मिळत असते. हा बॉल आखून टाकायचा पुन्हा एकदा, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे आणि पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत आदित्य यांनी. विकेटचं पतन. थँक्यू व्हेरी मच डीजे सर. आज आपण पाहिलं तर रायगडचे जबरदस्त गोलंदाज शंकरदादा म्हात्रे ओवळे यांचा याच वाढदिवस सोहळा हॉल ऑफ फेम म्हणून किताब देखील त्यांना देण्यात आला आणि त्यांनाही आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. शंकरदादा ऑलमोस्ट लेजंड, लेफ्ट आर्म. एकीकडे ठाण्यातील आपण पाहताय महागुरू सुखदेव काका आणि त्याच्यानंतर रायगडचे गुरु अर्थातच आमचे शंकरदादा म्हात्रे यांनाही आपण वाढदिवस शुभेच्छा देऊया. हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक जर घेतली तर तेजस म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000चा पुरस्कार असेल आणि आयोजकांकडून सुद्धा 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. बॅक टू बॅक 2 विकेट गेले आहेत आणि कुठेतरी या डावाला थांबवणं गरजेचं आहे. मॅचला पुन्हा सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच थोडीशी पडझड सुरू झाली, परंतु ती पडझड थांबवावी लागणार आहे. आणि पडझड कधी थांबेल? ज्यावेळेला तुम्ही रन कराल. मोठ्या फटक्यांसाठी न जाता सिंगल डबल सुद्धा आवश्यक असतात क्रिकेटच्या खेळात आणि मॅच सुरू करणं आवश्यक असतं. परंतु इकडे बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आलेल्या आहेत. आजच्या दिवसातील हा अगदी महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धक्के देण्याचं काम मात्र केलेलं आहे गोलंदाज आदित्य पाटील यांनी. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत अभिजित जाधव. आणखीन एक गुणवान खेळाडू आहे, टॅलेंट आहे त्यांच्याकडे, परंतु हॅट्रिक बॉल घेऊन येत आहेत आदित्य.
हो बॅकफुटला जाऊन खेळले, परंतु बॉल जातोय मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक थोडासा दबाव निर्माण करणारा हा चेंडू पाहायला मिळाला, परंतु यातून तुम्हाला मार्ग काढावा लागणार आहे. रन करावे लागतील. बॉलिंगसाठी पाहायला मिळतात पुन्हा एकदा आदित्य. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी कॅच सुटली आहे. दोन धावा धावफलकावर आहेत. आजचा दिवस रायगड प्रीमियर लीग, ज्या रायगडाची चर्चा नेहमी होते, रायगडातील क्रिकेटची चर्चा नेहमी होते, मोठ्या प्रमाणावर होते. गावागावातील क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटचा जो एक बेस बनलाय ना रायगडचा, तो खूप जबरदस्त बनलाय. रायगडच्या प्रत्येक तालुक्याच्या क्रिकेटची एक वेगळी खासियत देखील आपल्याला पाहायला मिळत असते. मग पनवेल असू देत, उरण असू देत, कर्जत असू देत, खालापूर असू देत, अलिबाग असू देत, पेन असू देत, त्याचबरोबरीने सुधागड म्हणा, रोहा म्हणा, श्रीवर्धन म्हणा, मसळा म्हणा, मुरुड म्हणा, माणगाव म्हणा, तळा म्हणा किंवा अगदी महाड पोलादपूरपर्यंत एक वेगळी खासियत या रायगडाची नेहमीच राहिलेली आहे, रायगडच्या क्रिकेटची राहिली आहे. आणि मी भाग्यशाली आहे की रायगडच्या जवळपास 15 पैकी 14 तालुक्यांमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली मला. पालीला जाऊ शकलो नव्हतो 2 वेळा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, आकाश आलेत. या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेला ते पावसाळी क्रिकेट खेळतात त्यांच्या बॅटिंगचा एक वेगळा दर्जा पाहायला मिळत असतो. परंतु आता एक गोष्ट आहे, इकडे डावाला सुरुवात करायची आहे, रन करायच्या, इनिंग बिल्डअप करण्याचं काम सलामीवीरावर बऱ्यापैकी असतं. आता ते त्यांना इकडे करायचं आणि समोर बॉलिंग मात्र तेवढीच चांगली होते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न, फटका तर याही वेळेला फसलाय. भाग्यशाली राहिले ज्या वेळेला 4 प्लेयर तिकडे आले होते आणि त्यांच्या मधोमध चेंडू पडलाय. थोडासा दबाव मात्र इकडे गोलंदाजाने निर्माण केलाय. खरा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट माघारी आणि रन झालेत 3. सगळ्यात मॅचच्या दिशेने आजचा दिवस क्रिकेटसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आज मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये रथी महारथी धुरंधर आलेत, आयकॉन आलेत, खेळाडू आलेत, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेत, वेगवेगळ्या गावातून आलेत आणि आपला खेळ दाखवण्याच्या तयारीत आहे. पहिली ओव्हर पूर्णपणे मी म्हणेल GS स्पोर्ट्सच्या बाजूने गेलेली आहे. त्याचं कारण आहे 2 विकेटही घेतल्या गेल्या आणि 3 रन फक्त दिल्या गेल्या. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये वेगवेगळ्या घडामोडी या क्रिकेटच्या खेळात घडत असतात. गेल्या वर्षीने या स्पर्धेत ने एक हिरो दिला, त्याचं नाव होतं चैतन्य पाटील. त्यांना सुद्धा आज आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि हीच खासियत असते या स्पर्धा, या प्रीमियर लीग आपण म्हणतो, परंतु प्रीमियर लीग नवनवीन खेळाडू घडवत असतात, नवनवीन टॅलेंट पुढे आणत असतात आणि मग हे खेळाडू त्याही पुढे जाताना पाहायला मिळत असतात. आता क्रिकेट बदललंय, काळ बदलला, क्रिकेट बदललं आणि या खेळाडूंना मात्र मोठमोठे प्लॅटफॉर्म निर्माण झालेत. तुम्ही आता चांगले खेळलात तर मात्र तुमच्यासाठी खूप काही आहे. मग अंडर 19 खेळाडूंसाठी सुद्धा आता खूप काही आहे. संदेश मुंडे संभारलीचा हा फलंदाज, गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, पाण्यामध्ये घसरले, थ्रोही चांगला केलाय, परंतु तिकडे 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते.
संदेश थोडासा अलीकडे क्रिकेटला कमी वेळ देतात, परंतु खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. चांबार्ली या गावाने देखील सातत्याने चांगले खेळाडू दिलेले आहेत. रजतची चर्चा होते, संदेशची चर्चा होते आणि पूर्वी खूप सारे खेळाडू या गावाने सुद्धा दिलेले आहेत. आता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. चौकार येताना पाहिलं मिळालं. रन सुरू झालेत पहा. रन एक ओव्हर सुद्धा काफी असते क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मॅचमध्ये येण्यासाठी, परंतु त्याच्यासाठीचे प्रयत्न खूप गरजेचे असतात. चढ उताराने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येकाची एक भूमिका असते, कुणाची बॅटिंगची, कुणाची बॉलिंगची, कुणाची फिल्डिंगची, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला बेस्ट हा द्यावाच लागतो. खुलो टप्प्याचा बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर होता, तिकडनं खेळलाय. थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर येत आहेत अतिशय जलद गतीने. हातातून बॉल पहिल्या प्रयत्नात थोडासा बाजूला गेला आणि लगेच या दोन्ही बॅटरने दुसऱ्या धावेसाठीचा कॉल देखील दिला. 2 रन तिकडे कंप्लीट केल्या जात आहेत. 113 धावांचा उच्चांक देखील या मैदानात आपण पाहिलाय. परंतु बऱ्याचदा असं होतं की मोठमोठे रन सुद्धा होतात आणि कधी कधी बॉल टू बॉलच्या मॅच सुद्धा होत नाही. या क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने हे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही अँगलने या खेळाला पहा, कोणत्याही फॉर्मॅटने खेळा, कोणत्याही ऋतूमध्ये खेळा, दिवसा खेळा, रात्री खेळा, उन्हाळ्यात खेळा, पावसाळ्यात खेळा, हिवाळ्यात खेळा, मजाच येते. आणि आज पावसाळ्याच्या क्रिकेटची मजा रायगड प्रीमियर लीगची आज आपण इकडे घेतोय. डीजी सँडी देखील सज्ज आहेत, कारण रायगडमध्ये आल्यानंतर आवाजाची काळजी हे सगळे घेत असतात आणि वेगळा माहोल बनवत असतात. यावेळेला आकाश जांगीड बॉलला आकाश दाखवण्याचं काम केलंय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर. षटकार मारलाय, 5 सुंदर फटका. या क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. हा रबराचा बॉल आहे ना, याला बाउन्स जास्त आहे. पंच केला तरी बाहेर जातो. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्यालाही ढकलण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आलेत, पहिल्या प्रयत्नात बॉल तिकडेही सुटला आणि लगेच दुसरी धाव घेतली. याचाच उल्लेख आम्ही करत होतो की एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅचमध्ये येण्यासाठी किंवा मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव होता पोलादपूरवर, कारण 2 विकेट आल्या आणि या ओव्हरमध्ये मात्र रन येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 19 वर गेली आहे. त्याचं कारण आहे या ओव्हरच्या 5ही बॉलची स्ट्राईक मात्र सातत्याने आकाशने स्वतःकडे ठेवलेली आहे. यावेळेला दिशा कव्हरची निवडलेली आहे. वा वा वा, उसळी होती, जागा बनवली आणि बॉल सीमारेषा पार पाठवलाय. 4. निलेश दादा कोळसकर संघ मालकांचाही आपण या ठिकाणी आवर्जून उल्लेख करूया. दोन्ही संघ मालक तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला सामना आणि बऱ्याचशा घडामोडी घडल्या. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंगच्या टीमच्या बाजूने पहिली ओव्हर गेली, तर दुसरी ओव्हर ही बॅटिंग टीमच्या बाजूने गेली आहे आणि धावसंख्या आता 23 वर आलेली आहे. असा आज खेळ ज्यावेळेला पुढे जातो ना कांचन सर, एक वेगळी मजा येते. दोन्ही बाजूने क्रिकेट गेल्यानंतर ते आवडतं आपल्याला. एका बाजूने झुकलं तर फक्त जी टीम जिंकत असते तिला आनंद मिळतो. आकाश तारेकर स्वतः या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे लक्ष देऊन आहेत आणि ध्रुवला आत्ताच क्रिकेटचे धडे या ठिकाणी देत आहेत. ध्रुव भाऊंचं देखील लक्ष आहे. तेवीस धावा धावफलकावर पोलादपूरनं केलेलं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. येणाऱ्या 4 ओव्हर पाहूया कशा प्रकारचा खेळ येणाऱ्या कालावधीमध्ये घडेल. या अभिजित जाधवकडे देखील चांगली क्षमता आहे. दर्जेदार क्रिकेट नेहमीच ते खेळत आलेले आहेत, परंतु आता बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आदित्य पाटील यांनाच बोलवलं, ज्यांनी पहिल्या षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्या होत्या. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, पावसाळ्यातील 4 महिने देखील आता स्वस्त बसू देत नाहीये, कारण या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धांना सुरुवात आता फक्त पूर्वी मुंबईत खेळलं जायचं, आजूबाजूच्या जिल्ह्यात आलं
परवा तर मी बीडला स्पर्धेसाठी गेलो होतो. म्हणजे आता हे मराठवाड्यापर्यंत देखील लोन पसरलंय. उसळी होती, कव्हर्सला ढकलायला गेले बॉल, थोडासा कंट्रोल होता या स्ट्रोकमध्ये. पाठीमागे फिल्डर आहेत याचा अंदाज त्यांनी घेतला आणि बॉलला फक्त मध्ये टाकलंय आणि त्याच्यामुळे धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट्स गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी करते, त्यांचे आम्ही कौतुक करू. आणि जर आपण 24 लाईव्ह इव्हेंटवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. मुख्य पुरस्कर्ते म्हणून आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे आम्ही आभारी आहोत. महेशजी कडू यांचे देखील आभारी आहोत. महेंद्र शेठ गरज साहेब यांचे आभारी आहोत. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी, नंदराज शेठ मुंगाजी, त्याचबरोबरने दत्ता शेठ मुंगाजी, गिरीजी गोडेकर साहेब, या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि आता बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला खेळलाय. आकाश मैदानाच्या चौफेर खेळणं जाणतात आणि मारलाय चौकार. एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. चांगला स्ट्रोक मारलाय. बॉलला मात्र पाठीमागे फाईन लेगच्या झोनमध्ये खेळताना पाहायला मिळाले. चौकार वसूल केलाय. धावा थांबायला मागत नाहीये. धावा सुरू झालेल्या आहेत आणि स्ट्रोक बनवला. बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल, योग्य दिशा द्यावी लागेल, त्यावेळेला रन होणार आहेत. आणि हा धावांचा फ्लो सुरू झालेला आहे. चांगल्या बॉलवर चौकार मारलाय. फुल टॉस, परंतु या स्ट्रोकमध्ये कंट्रोल नव्हता. त्यांचा एक हात निघाला होता, परंतु काही फरक पडत नाही. रिझल्टला महत्व आहे. रिझल्ट हाच आहे. पुन्हा एकदा 4-4-4 चौकार. बत्तीस धावा धावफलकावर, बॅक टू बॅक 2 चौकार. आयकॉन म्हणून या संघामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पावसाळी क्रिकेटमधल्या स्पर्धा विशेषतः त्यांनी गाजवल्यात. मागील हंगामात जर पाहिलं तर सौदी अरेबियाला जाऊन सुद्धा मात्र बेस्ट बॅटरचा पुरस्कार या खेळाडूने मिळवलाय. यावेळेला समोर तिकडे खेळाडू नाहीये त्याचा अंदाज घेतला आणि लगातारचा चौथा चौकार त्यांच्या बॅटमधून येतोय. वा आकाश वा. 4-4-4-4. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि बॉल अडवला जातोय, परंतु तिकडे धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. यस डेफिनेटली आकाश जांगिड़ एक जबरदस्त बल्लेबाजी के तौर पर जाने जाते हैं और आइकॉन की भूमिका काफी बड़ी निभाते हुए नेक्स्ट मैच स्वर्गीय पंडरी शेठ फड़के प्रतिष्ठान प्रियांक 11 ओवली टीम के कप्तान और सात्विक एंड स्वरूप 11 रामवाड़ी पेन टीम के कप्तान, दोनों भी कप्तान तैयार रहिए. बड़ा मैच आपको देखने को मिलेगा. एक तरफ सचिन मोरे जिन्होंने कम समय में अपना टेनिस और रबर में रुतबा बनाया क्रिकेट के विश्व में, और उनके साथ पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग जिन्होंने पूरी तरीके से चमक दिखाई, काफी दमदार प्रदर्शन दिखाया, वो चैतन्य पाटिल नजर आएंगे. दोनों को भी शुभकामना देना चाहेंगे. लेकिन जहां तक सवाल था आकाश बिहारी लाल जांगिड़ दमदार एक आइकॉन किस तरीके के होना चाहिए जब टीम संकट में होती है, तो उसका ये उत्तम उदाहरण परिचय देते हुए आपने बल्लेबाजी में एक और बड़ा इस बार हवाई यात्रा लेकर के जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से आकाश बिहारी लाल जांगिड़ के बल्ले से दमदार छक्का. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
3 ओवर के समाप्ति के बाद ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर टीम की जनसंख्या पहुंची है 44-44 के। जो पहले ओवर में दमदार गेंदबाजी की थी चंदू सर, और खास करके जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी के जो गेंदबाज थे आदित्य, उनके क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर म्हणून ओळख आहे आकाश जांगिडे यांची. तर दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर ज्यांनी पावसाळी क्रिकेटमधील पहिलं शतक केलं होतं मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये, आणि गेल्याच आठवड्यात धर्मवीर चषकात 6 बॉलमध्ये 6 सिक्सर सुद्धा त्यांनी मारले होते. त्याच्यामुळे मजा येणार आहे. आणि आता हा स्विंग बॉल पाहूया. आणि बऱ्याचदा गेम चेंजर राहतो हा बॉल. पहिली ओव्हर गेली, इकडे धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 44 झाली आहे. पहिली ओव्हर गेली होती बॉलिंग टीमच्या बाजूने, दुसरी ओव्हर तिसरी ओव्हर या दोन्ही ओव्हर मात्र बॅटिंग टीमच्या बाजूने गेलेल्या आहेत. कमबॅक झालंय, 44 धावा धावफलकावर आहे. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता प्रथमेश कोळी याही खेळाडूची चर्चा गेल्या काही वर्षात झाली. आयोजकांकडून हॅट्रिकसाठी, मेडन ओव्हरसाठी आणि कोणीही अर्धशतक, जेवढी अर्धशतक होईल प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः आयोजकांकडूनच पुरस्कार आहे 1,000 रुपयाचा. आणि आतापर्यंत 5 अर्धशतकं देखील झालेली आहेत. अभिजित बॅटिंगला, आओ या वेळेला पुल केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. जा शोधून आणा बॉल, सिक्सर. खूप चांगल्या पद्धतीने रन व्हायला लागलेले आहेत. या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. तेच पाहायला मिळालं सुरुवातीला आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन, 2 विकेट आणि त्याच्यानंतर रन बनतायत. आता मात्र पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. व्हाईट बॉल प्लस त्याच्या जोडीला 4. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. धावा सुरू झालेल्या आहेत, त्या काही थांबता थांबेना. आता कमबॅक बॉलिंग टीमला करावं लागेल आणि याच जर फ्लोने रन येत राहिल्या ना 100 सुद्धा होतील. त्याच्यामुळे त्यांना कमबॅक करावं लागणार आहे. थोड्या वेळापूर्वी पावसाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मैदानाच्या चोहो बाजूला जर पाहिलं तर ओलं वातावरण आहे, काही ठिकाणी पाण्याची डबकी आहेत. परंतु आता लख्ख प्रकाश पडलाय, ऊन पडलंय आणि हा ऊन पावसाचा खेळही सुरू राहणार आहे आणि षटकार चौकाराचा खेळही सुरूच राहणार आहे. प्रथमेश, हो, आता हा बॉल चांगला पाहायला मिळतोय. अपीलही केलं, पंचांवर प्रभाव नाही पडला या अपिलाचा. धावसंख्या जर पाहिली तर आता तिकडे 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अब तक 56 धावा. गुणलेखक म्हणून खूप चांगली कामगिरी कांचन पालकर सर सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत. डीजे मास्टर म्हणून जिंकून घेताना पाहायला मिळत आहेत. आणि आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. पारितोषिक मोठ्या प्रमाणावर. पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमधील हा तामझाम काही वेगळाच आहे. आयकॉनचा तडका लागल्या कारणाने आणखी एक थोडीशी मजा येते. स्थानिक खेळाडूंना त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव देखील मिळणार आहे. त्यातल्या त्यात पावसाची स्पर्धा आणि पावसाळी वातावरण देखील पाहायला मिळत आहे. आणि हा मनमोहक नजारा. समोर मैदान दिसतंय. मैदानाच्या बाजूला जर पाहिलं तर पाठीमागे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑप्टमच्या बाहेरून थोडासा मागे असणारा बॉल होता, थोडासा दूरवरून खेळला आकाश यांनी, परंतु तिकडे धावा मात्र मिळवू लागलेले आहेत. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि धावा मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिप चांगली झाली. आता पहिल्या 2 विकेट लगातारच्या आल्यानंतर या दोघांनी चांगली पार्टनरशिप केलेली आहे. पार्टनरशिप जर पाहिलं तर 56 धावांची झाली आहे. प्रथमेश, मागील काही वर्षात या खेळाडूने देखील चांगली कामगिरी केली. विशेषतः पावसाळी स्पर्धा सुद्धा प्रथमेश यांनी गाजवलेल्या आहेत. अभि, वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये टप्प्यावर देखील कंट्रोल असणं गरजेचं आहे. परंतु व्हाईट बॉल आणि त्याच्या जोडीला आणखी एक धाव देखील इकडे मिळणार आहे. धावसंख्या 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण हा बॉल जसा वळण घेणार आहे तसा तो योग्य टप्प्यावर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचा थोडंसं वजन वेगळं आहे.
त्या बॉलला एक वेगळ्या धाटणी देखील पाहायला मिळते, वेगळ्या पद्धतीने तो खास बनवण्यात देखील आलाय वेगात, परंतु पाठीमागे जाईल आणि सीमारेषा गाठली या बॉलने. आता आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. सर बाईज आहे ना? येस. बाईकच्या या 4 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षकांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची असणार आहे. धावा 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 येतच आहे. 63 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरची एंट्री असल्या कारणाने संपूर्ण तालुक्याचं लक्ष या स्पर्धेवर देखील लागलेलं असतं. दिशा दिली फक्त तडम्याच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर तिकडे पोहोचतायत परंतु बॉल काही थांबत नाहीये. काय सुंदर फटका खेळलाय लेटकटचा. फक्त दिशा दिली आणि बॉल सीमारेषा पार. वा आकाश वा. चर्चा आकाश जहांगीरची. 4. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. काय सुंदर बॅटिंग. 16 बॉलमध्ये 46 धावांवर आकाश जहांगीर पोहोचले सुद्धा. ॲज अ आयकॉन म्हणून मी या टीम मध्ये का खेळतोय त्याचं उत्तर आकाश जहांगीर यांनी इकडे दिलं. डावाला ज्याची सुरुवातीला आपण चर्चा केली, इनिंग बिल्डअप करणं गरजेचं होतं, ती इनिंग बिल्डअप झालेली आहे. या स्विंग बॉल ओव्हरमध्ये सुद्धा रन आलेले आहेत. 67 धावा धावफलकावर आणि यानंतर आणखी 2 ओव्हर येणं बाकी आहे. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय परंतु फिल्डर आहे थर्ड मॅचच्या दिशेने. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ. बघता बघता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे पोलादपूर टीमची, ज्योती एंटरप्राइजेस टीमची 68. आवाज घुमली जाऊ रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. यस, थैंक यू वेरी मच कार्लोस ब्रेथवेट. कुंभड़ भुजे के दमदार ऑलराउंडर विनोद भगत. आइए, स्वागत है. आदर्श फैमिली की ये भी हिस्सा है और निश्चित तौर पर आज भी वो खेलते हुए नजर आएंगे. तर स्वर्गीय पंढरनाथ शेठ फडके प्रतिष्ठान, प्रियांशी अँड प्रियांक 11 ओवले संघाचे संघमालक प्रशांत भाई घरत यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. प्रशांत भाई यावं व्यासपीठावरती. व्यवस्थापक राकेश गायकवाड साहेब, त्याच्यानंतर सरपंच रुपेश गायकवाड साहेब, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच धीरज पाटील साहेब आणि सूरज म्हात्रे साहेब या सर्वांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. नानोबा मैदान पारगाव आणि रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावं. 4 ओव्हरचा खेळ पहिल्या संपल्यानंतर धावसंख्या 68 झाली आहे. कुठेतरी बॉलिंग टीमला आता कमबॅक करावं लागेल, विकेटसाठी जावं लागेल. विकेट घेतली तर स्कोर कंट्रोल होऊ शकतो, अन्यथा अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. म्हणजे 100च्या दिशेने सध्या तरी पोलादपूरची वाटचाल चालली आहे, त्याच्यामुळे स्कोरला कंट्रोल करावं लागेल. आकाशने काय सुंदर बॅटिंग केली. आकाशने फक्त 6 नाही मारले, आकाशने सिंगल घेतल्या, आकाशने डबल घेतल्या, आकाशने कलात्मक चौकार मारले आणि वेळ मिळाल्यावर षटकार मारले. आणि या सगळ्या गोष्टी पहा. आकाशची बॅटिंग तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी फाईन लीगला स्ट्रोक खेळले, त्यांनी थर्ड मॅनला स्ट्रोक खेळले, त्यांनी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळले, त्यांनी लॉंग ऑफला खेळले, लॉंग ऑनला खेळले, कव्हर्सला खेळले. म्हणजे सगळ्या स्ट्रोकचं मिश्रण मात्र त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. प्रशांत घरत साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. प्रियांश आणि प्रियांशी 11 चे संघ मालक आहेत आणि भाऊ आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. आपलाही संघ खेळणार आहे, आपल्याही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या 68. इकडे बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, त्यामुळे थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, लांबही राहिला. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या आता 69 वर जाताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या रबर बॉल क्रिकेटची सुद्धा एक मजा आहे. पूर्वी रबर बॉल क्रिकेट खेळला जायचा, परंतु त्यावेळेला काय असायचं, लाल रंगाचा बॉल असायचा. 90ची गोष्ट सांगतोय. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चिखलामध्येच खेळला जायचा, सिमेंटच्या खेळपट्ट्या नसायच्या, परंतु त्यावेळेला फेकी बॉलिंग चालायची, तुम्ही फेकी बॉलिंग टाकू शकत होतात. आता बदल झालाय. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर हा थोडासा दबाव निर्माण केलाय. भावेश मात्र येताना पाहायला मिळतात बॉलिंगसाठी. आकाशच्या विरुद्ध कुठे भावेश आगिवले यांना आपण पाहतोय.
पोंजे परिसरातील असतं, पोंजे गावचा असणारा हा खेळाडू आहे. पनवेल किंवा रायगडच्याच प्रत्येक विभागाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक विभागाच्या क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे आणि खूप साऱ्या असोसिएशन देखील विभागात पाहायला मिळतात. हो 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 भावेश आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. आता चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी इरादा मात्र बॉलचा उसळी, बॉलचा टप्पा पाहून कुठेतरी स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. भावेशने त्यावर मात दिली आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. असं काहीही नाही, तुम्ही कमबॅक करायचं असेल तर शेवटच्या ओव्हरला सुद्धा करू शकता आणि ते सध्या करतायत. 5व्या ओव्हरमध्ये एक चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल आला, हे तेवढं महत्त्वाचं, कारण मागील 3 बॉलमध्ये 3 ओव्हर जर पाहिल्या डॉट बॉलच आला नव्हता. पुन्हा एकदा पाठीमागे खेळायला गेले, फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु इकडे नागेश चान्स घेतला आणि चान्स घेणं देखील गरजेचं होतं. परंतु इकडे काय झालंय, बॅकअप होतं परंतु बॉल नाही अडलाय आणि त्याच्यामुळे इकडे चौकार येताना पाहायला मिळेल. एकंदरीत 5 धावा पंचांनी कावलेल्या आहेत. सर पहिली रन कसली बॅटची? यस, म्हणजे या 5 धावा त्यांच्याच नावावर आहे आणि अर्धशतक करतायत. घाटकोपर पंतनगरचा जबरदस्त बॅटर, नाव त्यांचं आकाश जांगीड. पावसाळी क्रिकेट मात्र जास्त पसंत आहे या खेळाडूला आणि टीम अडचणीत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन 2 विकेट असताना त्याच्यानंतर आकाश बरसले. चौथ्या आयकॉनची 50 झाली आहे. कांचन पालकर आम्हाला माहिती देत आहेत. सुमित ढेकळे, भावेश नाईक, केतन म्हात्रे यांच्या 2 आहेत आणि त्यांच्यानंतर मात्र एक आहेत आकाश जांगीड घाटकोपरवाले. रायगडमधून विश्वजित ठाकूर यांच्या नावावर देखील तो कारनामा आहे. पहिल्या दिवशी त्यांनी तो कारनामा केला, चर्चा झाली त्यांच्याही नावाची आणि अर्धशतक आलेला आहे. पाहूया धावसंख्या. आता मात्र पुढे जात असताना बॉल चांगल्या बॉलवर, म्हणजे काय फटका तिकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो फसला होता, परंतु तरी सुद्धा 5 रन आल्या. भावेश आगिवले बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. कमबॅक करायचं त्यांना, कमबॅक करावं लागणार आहे. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करायचं आहे, आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न सातत्याने करावे लागणार आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल स्पर्धा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पहा, हा मुलगा प्रयत्न करत होता, चांगले प्रयत्न करत होता आणि प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं, यश मिळालंय. भावेश आगिवले या नावाची चर्चा होईल, घेतलीये विकेट. यस सर, जर विचार केला 24 लाईव्ह इव्हेंट सध्याची जी चालू आपण वेबसाईट पाहत आहे, यूट्यूब लाईव्ह वाहिनी सध्याच्या घडीला टॉपमध्ये आपण पाहत आहे. कारण याचं एक की त्यांनी दिलेली क्वालिटी आणि त्यांची जी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो अप्रतिम. हॅट्स ऑफ यू संदेश, चॅम्बो, ऑल युअर टीम, विवेक, तुम्ही सर्व घेतलेली मेहनत, म्हणूनच आज तुमचे एवढे ऑलमोस्ट संदेश 3.5 लाखाहून अधिक, 4.5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर, 4 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आपण त्यांची या ठिकाणी पाहतो आणि ऑलमोस्ट नक्कीच आय होप संदेश की 5 लाखाचा आकडा लवकरच आपला पार होईल. आणि आज संदेश तुमचे बंधू मला वाटतं दर्शनदादा पाटील यांचं याच वाढदिवस सोहळा आपण या ठिकाणी पाहतो आणि बेस्ट विशेष 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि शारदा इंजिनिअरिंग यांच्या वतीने देखील दर्शन शेठ पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रायगड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने देखील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. षटक या ठिकाणी जर पाहिलं तर 5वं सुरू असताना धावसंख्या 75 झाली आहे. आणखीन एक विकेट इकडे येते आहे. सिद्धेश वास्कर येत आहेत. याही खेळाडूने जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहिलंय. गावदेवी गावठाण या टीमसाठी व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गुजरातचं एक अर्धशतक त्यांचं मला आठवत आहे की हाही एक मेहनती खेळाडू आहे. यस, 24 लाईव्ह इव्हेंटची चर्चा होत होती. 24 लाईव्ह इव्हेंटने खूप चांगली क्वालिटी दिली, खूप चांगलं काम करतायत. विविध अँगलने कॅमेरामन हे काम करत असतात, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळेल. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सने महाराष्ट्राला एक बॅट्समन सुद्धा दिला, प्रफुल्ल चॅम्बो, हेही आपण विसरून शकणार नाहीये. कॅमेरामन ते आघाडीचा बॅटर असा हा उलटा प्रवास त्यांचा झालाय, परंतु चॅम्बो तुम्ही घेतलेली मेहनत देखील तेवढीच महत्वाची आहे. 75 धावा धावफलकावर आहेत. सगळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सिद्धेश समोरच्या दिशेने खेळलाय फटका, मिड ऑन आतमध्ये होता, पाठीमागे फिल्डर प्रयत्न करतायत परंतु बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. सुरू झालेत सिद्धेश, पहिलाच बॉल सीमारेषा पार मारतायत. साऱ्या रायगड जिल्ह्यात त्या
त्याच्या नावाची चर्चा आहे. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला आहे. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला आहे. चौकार मारला जातोय, धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 79 धावांवर हा धावफलक आहे. चांगली कामगिरी बॅटिंग टीमने केली आहे. 22 कमबॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. एका मोठ्या मंचावर हे सगळे खेळाडू खेळतायत पावसाळी रायगड प्रीमियर लीग. आता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. जय पवार सर वाईट बॉल कळवतात. धावसंख्या 80 वर पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आल्यानंतर कोणाला वाटलंही नसेल की हा धावफलक 80 पर्यंत जाईल, परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या डावात रन झाले तर दुसऱ्या डावात सुद्धा होणारच आहेत. 89 धावांचा पाठलाग सुद्धा होताना पाहिला मिळाला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं, परंतु बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडीशी मिक्स फील्ड झाली, एकाच रूपांतर दुसरीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि आता धावसंख्या पुढे जाते ती 82 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. सिद्धेश वास्कर एका बाजूला आहेत. पंगारपाडा गावाचं नाव यांनी सातत्याने केलंय. खेळाडूंनी मात्र गावांची नावं चर्चेत आणली, जसं पारगाव, दापोली, ओवळे, म्हणजे प्रत्येक गावाची काही ना काहीतरी खासियत आहे. त्यांचा एक इतिहास आहे रायगडामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे मिळेल, दुसरीसाठी कॉल दिला आकाश जांगिडे यांनी आणि 2 रन मात्र तिकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. ओव्हर संपल्या 5 आणि 5 ओव्हर संपल्यानंतर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमची धावसंख्या झाली आहे 84. धावफलक जर पाहिला तर आता 84 धावांवर आहे. एक शेवटची ओव्हर बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन येणार, 100 पर्यंत धावफलक जाणार का, 100च्या आतमध्ये राहणार का. मागील 4 षटकात तब्बल धावसंख्या आली ती 81 आणि हे तर क्रिकेट आहे. एक ओव्हर बाकी आहे, पाहूयात कमबॅक होईल का आणि ते करावं सुद्धा लागणार आहे बॉलिंग टीमला सुद्धा. अन्यथा 100च्या दिशेने वाटचाल तर झालेली आहे. आकाश चांगले खेळतायत. जोडीला जर पाहिलं तर सिद्धेश आले, त्यांनीही चांगल्या धावसंख्या वेगाने बनवायला सुरुवात केली आहे. 8 धावांवर 3 बॉलमध्ये ते सुद्धा पोहोचलेले आणि आकाश यांचं अर्धशतक चर्चेचा विषय राहिला आहे. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटवर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जोडले त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मैदानात देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. चर्चा यानंतरच्या मॅचची देखील होताना पाहायला मिळते. सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेन आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके प्रतिष्ठान प्रियांक आणि प्रियांश 11 ओवळे. प्रशांत गरज साहेबांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावर आहेत. एक महत्वाचं षटक आणि बॉलिंगसाठी संदेश मुंडे पुन्हा आलेले आहेत. हो, यावेळेला केलाय पुल आणि हा त्याला सक्सेसफुल देखील केलेला आहे. आकाश जांगीड, आकाश तारेकरच्या गावात चांगली कामगिरी करतायत. षटकार. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 58 धावांवर पोहोचतायत घाटकोपर पंतनगरचे आकाश जांगीड. या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे. मान्सून ब्लास्ट मध्ये देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार याही वर्षी मिळवला होता या खेळाडूने. खरा बॉल, फक्त दिशा दिली आहे आणि बॉल पाठीमागे जातोय. लांब 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 षटकार.
युग पुरुषांची ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत कौतुक त्यांचं करावं लागेल. लगातारचे 2 षटकार मारले. धावसंख्या जर पाहिली तर 96 वर गेली आहे. आकाशही पुढे जात आहेत. आणि एक गोष्ट पाहायला मिळते, समोरून ज्या वेळेला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ज्या वेळेला लँड होत असतं थोड्याफार प्रमाणात विशालजी सुप्रीमो चषकाची देखील आठवण येते. कारण तेही एअर इंडियाचे ग्राउंड आहे, ते एअरपोर्टच्या बाजूलाच आहे. हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न राहिला. लगातारचे 2 षटकार त्यानंतर कमबॅक केलंय संदेश यांनी. त्यांनाही करणं गरजेचंच आहे. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. इकडे रन बनतात, मोठ्या प्रमाणावर बनतात. ओली खेळपट्टी आहे, ओला बॉल आहे. वातावरण तुमच्या बाजूने नसू देत, परंतु तुम्हाला खेळावं लागणार आहे. बॅटरला, बॉलरला, फिल्डरला सगळ्यांनाच चांगली कामगिरी करायची आहे. पहिला डाव चांगलाच रंगलाय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वा संदेश वा, याला म्हणतात कमबॅक. आकाशने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली, परंतु आता होत आहेत बाद. आकाश जांगीड. अहो द्या की की जे जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या पट्ट्यासाठी. दिल्ली सुपर हिरोज ISPL मध्ये 3,40,000 ची बोली या खेळाडूला लागली आणि त्याचे मेंटर होते विशाल चितेकर. आणि ISPL मध्ये या पट्ट्याने देखील भरपूर भरीव कामगिरी केली आणि होय कामाला आयकॉन म्हणून निवडलंय. याचं उत्तम उदाहरण दिलंय सर, ते म्हणजेच आकाश बिहारीलाल जांगीड या खेळाडूने. वेल डन. चांगली कामगिरी इकडे होताना पाहायला मिळाली आहे.